बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय। वास्तविक अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर इथं होणारी निवडणूक ही केवळ एक औपचारिकता ठरेल असं काही दिवसांपूर्वी सर्वांनाच वाटलं होतं। मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी पाहता ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत येते। काँग्रेसने उमेदवार उतरवण्याचा घेतलेला निर्णय, ठाकरेंच्या शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या निर्णयाचं केलेलं समर्थन अशा घटनांमुळे या निवडणुकीमध्ये नवे राजकीय पैलू समोर येऊ लागलेत। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी। नाही तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून? संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे। मग आपण कळलेल्यांच्या तिथं का नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे। कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे, किती लोक राहतात, कोण राहत आहे। ही आहेत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची बारामती पोटनिवडणुकीबाबतची वक्तव्य। ही वक्तव्य ऐकून ठाकरेंची शिवसेना नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे खात्रीशीरपणे कोणीच सांगू शकत नाही। एकीकडे सुनेत्रा पवारांनी फोन करून पाठिंबा देण्याची केलेली विनंती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसनं दिलेला उमेदवार, यापैकी नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहायचं या पेचात सध्या ठाकरेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी। नाही तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून? कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे, किती लोक राहतात, कोण राहत आहे। जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो, अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा। निवडणूक बिनविरोध करणं ही काही संस्कृती नाही असं म्हणत अंबादास दानवेंनी दोन्ही बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे सुनेत्रा पवारांच्या मागे उभं राहण्याची भाषा करताना काँग्रेसलाही उमेदवार उभा करण्याचा हक्क असल्याचं सांगत दोन्ही बाजू उचलून धरल्यात। असं नाही, संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे। मग आपण कळलेल्यांच्या तिथं का नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे। अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभं राहावं ही संस्कृती आहे। निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही आहे। मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे। त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील। पण तो काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही। शिवसेनेने या ठिकाणी कोणत्याही निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच। उमेदवारीचं अंतिम चित्र स्पष्ट होईपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेनं कुठलीच ठोस भूमिका जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र आहे। आता सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला तर काँग्रेसच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं ही नाराजी कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेला नको असावी। त्यामुळं काँग्रेसनं जर स्वतःहून उमेदवारी मागे घेतली तर मात्र सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते। त्यामुळं उद्यापर्यंत ठाकरेंची शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या उमेदवारानं मात्र आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची मूळ अट कायम ठेवली आहे। काँग्रेसने अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतोय की या गव्हर्नमेंटनी भाजप प्रणित गव्हर्नमेंटनी जर का अजितदादांच्या विषयी जो काय मृत्यू झाला आहे, अपघात, तर याविषयी FIR कॉपी नोंदवली। आम्ही अजूनही तयार आहोत, आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यात तयार आहोत। तर पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याची जखम खोलवर गेल्याचं काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय। मात्र उमेदवारी कायम ठेवणार की मागे घेणार या प्रश्नावर सध्या तरी काँग्रेस नेत्यांकडे एकच उत्तर आहे। पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी त्यांना उत्तर दिलेलं, त्याचा खुलासा केलेला आहे प्रदेश काँग्रेसनं। काँग्रेस पक्ष किती मोठा आहे, किती परंपरा आहे, ताईंनी पण त्याचा खुलासा केलेला आहे। त्यामुळं ते बोलले तरी आमची भूमिका क्लिअर आहे। काँग्रेस पक्ष किती मोठा आहे किंवा ते काँग्रेस पक्षातूनच पुढे आलेले आहेत ते सगळ्यांना आता कळालेलं नाही। आता काय शेवटी सुरुवात कुणीतरी केल्यावर पुढं बोलणं चालणं हे होत राहतं। तरी देखील अजून तुम्ही जसं म्हणताय की काही गोष्टी घडतायत, त्यामुळे वेट अँड वॉच। तर बारामतीबाबत आपल्या निर्णयात काहीही बदल होणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। पार्थ पवारांवर निशाणा साधताना सपकाळांनी भाजपवरही टीका केली आहे। पार्थ पवारांच्या टीकेच्या संदर्भात टीकेचं झोन सर्वदूरून उठलेलं आहे।
आणि थेट हा आता परिपक्वतेच्या पाशी हा विषय गेलेला आहे. त्यामुळे याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. 30 वर्षामध्ये पंजाब इथे हा आलेला नव्हता. पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त 84 नंतर त्या ठिकाणी कोणी लढलं नव्हतं. मात्र आमची बारामतीतच काँग्रेस त्या ठिकाणी आहे, सक्षमतेने उभी आहे. बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाला मध्ये नियमित आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात आणि बारामती याच ठिकाणी जर काँग्रेसचं कार्यालय असतील आणि कार्यकर्ते असतील तर डाऊनफॉल होण्याचा प्रश्नच नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा शब्द फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना दिल्याची माहिती आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आणि उत्सुकता आहे. मला माहितीप्रमाणे आता उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या प्रचार वगैरे असेल त्यांनी त्याप्रमाणे बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भात भेट घेतली असेल. त्यात वावगं नाही आहे. मला वाटतं की निवडणुकीच्या माध्यमातून काय काय रणनीती असेल त्याच्यावर ते चर्चा करत असतील. अजून माघार होऊन द्या. माघार होईल 9 तारखेला माघार आहे ना, त्याच्यानंतर बघू. चित्र कधी स्पष्ट झाल्यानंतर पुढे ठरवायचं असतं. चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत जर त्या गोष्टी करणं योग्य नाही. बारामतीची पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता ठरता एवढी गुंतागुंतीची का ठरतीये याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांची अशी परिस्थिती, धरलं तर चावतं सोडलं तर पळताची परिस्थिती. शिवसेनेला काँग्रेसपासून लांब पण जायचं नाही आहे आणि आत्ताची एकूण राजकीय परिस्थितीपर्यंत फार त्यांना जवळीक पण काँग्रेसला नको आहे यांच्याबद्दल. आता अशी परिस्थिती आहे. एकूण मतांची जी काही त्यांची जी गणितं असतील किंवा पाहिली तर त्यामुळे ते आता असं दिसतं एकूण की त्यांना आत्ता फक्त वॉच. पण राजकीय कोंडी झाली आहे या सगळ्यामध्ये? झाली, नक्कीच झालेली राजकीय कोंडी झालेली आहे, 100% झालेली आहे ती. आणि ती कोंडी फोडायची कोणी आणि कशी हा एक प्रश्न आहे. ती आता आपल्याला कळेलच. 24 तास राहिलेत फक्त आता. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत FIRची अट ठेवणारी काँग्रेसच्या अंतिम निर्णयाची वाट पाहणारी ठाकरेंची शिवसेना आणि उमेदवार देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचं समर्थन करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी. दुसरीकडे या सगळ्यात काँग्रेसच्या माघारीसाठी प्रयत्न करणारी महायुती. अशी ही गुंतागुंत पुढच्या काही तासात सुटणार की हा गुंता अधिक वाढणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तुमच्या जेवणात मेलेलं झुरळ आढळलं तर नुसतं ऐकूनच अनेकांच्या पोटात मळमळायला लागेल. अहमदाबाद मुंबई वंदे भारत ट्रेनमधल्या काही प्रवाशांना त्यांच्या जेवणामध्ये चक्क मेलेलं झुरळ आढळलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर IRCTCचे डोळे उघडले आणि त्यांनी जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, बघूया. अहमदाबाद मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेलं हे जेवण आणि त्या जेवणात आढळलेलं हे झुरळ. एकाला झुरळ सापडलं म्हणून दुसऱ्या प्रवाशांना देखील त्याला देण्यात आलेलं जेवण तपासलं तर त्यातही मेलेलं झुरळ. आपल्या पोटात जर चुकून हे झुरळ गेलं तर या भीतीपोटी कोच मधल्या इतर प्रवाशांनी जेवण करणं टाळलं. संतापलेल्या प्रवाशांनी जेवणातल्या मेलेल्या झुरळाचं फोटोशूट सुरू केलं आणि पटापट सोशल मीडियावर व्हायरल केलं. वंदे भारत सारख्या ट्रेनमधल्या जेवणात झुरळ सापडणं ही काही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नव्हती. IRCTCनं देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि जेवणाचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स बंद्रावन फूड प्रोडक्ट्स कंपनीला 10 लाखांचा दंड ठोठावला. तसंच या कंपनीचं कंत्राट देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समजतंय. IRCTCनं या संपूर्ण प्रकरणावर प्रवाशांची माफी मागितली. प्रवाशांना झालेल्या या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. तसंच कंत्राट रद्द करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे. स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलसाठी किचन सील करण्यात आलंय. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आणि प्राधान्य आहे. IRCTC. जेवणात झुरळ सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. कधी सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेला उंदीर सापडणं, कधी आईस्क्रीम मध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडणं, तर कुठे साप तर कुठे पाल आढळणं, या सगळ्या घटनांवरून आपल्या यंत्रणांची उदासीनता, हलगर्जीपणा आणि जनतेला गृहीत धरण्याची वृत्तीच अधोरेखित होते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.
ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या रोज येत असताना देखील लोक विश्वास ठेवतात आणि स्वतःची फसवणूक देखील करून घेतात. अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे. पुण्यामध्ये एका 75 वर्षांच्या आजोबांची तब्बल 12 कोटींची फसवणूक झाली आहे. एका मेसेजनं त्यांचं खातं कसं रिकामं केलं आणि त्यांना आमिषाला भुलणं कसं महागात पडलं, पाहूया या रिपोर्टमधून. पुण्याच्या आजोबांना 12 कोटींचा गंडा. 11 दिवसात 54 कोटींच्या आमिषाला आजोबा भुलले. झटपट श्रीमंत होण्याची हाव पडली महागात. पुण्यातल्या ठगसेनांनी एका 75 वर्षांच्या आजोबांना तब्बल 12 कोटींचा गंडा घातलाय. कमी दिवसात जास्त पैशांचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला भुलल्यानं आजोबांच्या हातातली रक्कमही चोरट्यांनी पळवली. पुण्यातल्या हडपसर भागात राहणाऱ्या आजोबांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. 11 दिवसात 54 कोटी रुपयांचं आमिष बघून आजोबा भुलले आणि सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकले. ठगसेनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आजोबांनीही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या 8 बँक खात्यांमध्ये पैसे भरले आणि अशा प्रकारे 3 महिन्यात 12 कोटी 31 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुबाडले. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर आजोबांचे डोळे उघडले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक हे साधारण 75 वर्षाचे आहेत. समोरचे जे अननोन मोबाईल नंबरवरून ज्यांना जो व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट होत होता त्यांनी वेळोवेळी जवळजवळ त्यांच्याकडून 12 कोटी 31 लाख रुपये त्यांना भरायला भाग पाडलेले आहेत. 8 अननोन बँक खात्यांना बँकेत पैसे गेलेले आहेत. ते सदरचे सर्व बँक अकाउंट आम्ही गोठवलेले आहेत. बँकांकडून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. काही माहिती प्राप्त झालेली आहे, परंतु तपासाचा भाग असल्याने आम्ही ते सांगू शकत नाही आता सध्या. परंतु पॅन इंडियामध्ये वेगवेगळ्या राज्यातले सुद्धा बँक अकाउंट आहेत. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. याआधीही पुण्यातील अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. म्हणूनच अशा कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक किंवा फोन कॉलवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन पुन्हा पुन्हा केला जातोय. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता कुणावरही विश्वास ठेवण्याआधी उघडा डोळे आणि बघा नीट. मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. भोंदू मांत्रिक, वासनांध सैतान, धूर्त दलाल या सगळ्याला समानार्थी शब्द म्हणजे नाशिकच्या पोलीस कोठडीची हवा खाणारा अशोक खरात. अशोक खरातवर दाखल 12 गुन्ह्यांचा वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास सुरू आहे. मात्र गुन्ह्यांचा हा आकडा लवकरच वाढणार आहे, कारण आणखी 11 महिला पुढे आल्या असून त्यांनी अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे. या महिलांना खरातनं आपल्या जाळ्यात कसं ओढलं, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. 1, 2, 3 आकडा वाढतच चाललाय आणि तो आता पोहोचलाय 22 वर. होय, भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या दुष्कृत्याचा पाढा संपायचं नाव घेत नाहीये. खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 11 महिला पुढे आल्या आहेत आणि त्या सर्वांनी वासनांध कॅप्टन विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले. अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना तक्रार करता यावी यासाठी SIT कडनं एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलाय. या हेल्पलाईन नंबरवर अनेक महिलांनी अशोक खरातच्या विरोधामध्ये तक्रारी नोंदवल्यात. अशोक खरातला अटक करून तब्बल 3 आठवडे हे उलटताय, तरी देखील या हेल्पलाईन नंबरवर महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारींचा ओघ हा सुरूच आहे. आत्तापर्यंत अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 12 गुन्हे अशोक खरातवर दाखल आहेत. यामध्ये 8 गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणा प्रकरणातील आहे, तर 4 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहे. हे कमी म्हणून की काय, आणखी 11 महिलांनी अशोक खरात विरोधात तक्रार दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्रामुख्याने लैंगिक शोषण आणि मालमत्ता बळकावल्या प्रकरणी या तक्रारी करण्यात आल्या. खरातने ऊर्जादान आणि शरीर शांतीच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारदार महिलांनी केलाय. ज्या महिलांनी खरात विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पतीला, मुलांना आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या सर्व तक्रारींची आता शहानिशा करून SIT पुढची कारवाई करणार आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं. एका प्रकरणात खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी SIT दुसऱ्या प्रकरणात त्याला ताब्यात घेऊन
पोलीस कोठडीसाठी गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे. 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपीविरुद्ध दुसरा गुन्हा होता त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाच्या MCR त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं. त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी SIT, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED, तर समता पतसंस्थेतल्या खात्याप्रकरणी शिर्डी पोलीस खराची चौकशी करतायत. शिर्डीतील आर्थिक फसवणूक आणि सावकारकीच्या गुन्ह्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून समता पतसंस्थेतील 56 ते 57 खातेदारांच्या 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. एकीकडे ही चौकशी सुरू असताना जवळपास अनेक लोकांच्या चौकशीत ती खाती त्यांची नसल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे आता समता पतसंस्थेच्या अडचणी वाढणार असल्या तरी देखील दुसरीकडे शिर्डी पोलिसांनी आता या भोंदू अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी राहता न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. जी कल्पना खरात फरार आहे तिचा देखील शोध सध्या शिर्डी पोलिसांसह SIT पथक करते. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा विचार करता एकीकडे समता पतसंस्थेच्या अडचणी वाढत असल्या तरी दुसरीकडे या भोंदू अशोक खरातला ताब्यात घेऊन नेमकं या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी शिर्डी पोलीस तपासाची चक्र वेगानं वाढवत आहेत आणि एकूणच पाहिलं तर अनेक लोकांची चौकशी देखील सध्या सुरू आहे. अशोक खरातच्या तपासावरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. हे गृह खात्याला, मुख्यमंत्री आणि संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे. मागणी तर सगळ्यांनी केलेली आहे. अजून ती चौकशी का लांबते? का तिथे प्रकरण त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होतो का कुठे चालढकल करण्याचा प्रयत्न होतो का दाबण्याचा प्रयत्न होतो? हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे. मला वाटतं की आता SIT त्यांच्या पद्धतीने काम करत असताना आता त्यामध्ये ED सुद्धा आलेली आहे. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यांची नावं येत आहेत त्यांच्याबद्दलची प्राथमिक चौकशी किंवा काय अहवाल आहे हा त्यांनी त्याप्रमाणे खुलासा करणं गरजेचं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी एकूणच भोंदूबाबांच्या नादाला लागण्याच्या मानसिकतेवरून फटकारलंय. मी विनंती करीन तुम्ही या भोंदूबाबांकडे जाणं बंद करा. काय आहे म्हणजे काय चाललंय, आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो आपल्या, संतांपासून हुशार माणसांपासून सायंटिस्ट पासून साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. आधी भोंदू मांत्रिक खरातकडून झालेलं महिलांचं लैंगिक शोषण, मग स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या रवींद्र एरंडेकडून महिलांवर झालेला लैंगिक अत्याचार. हे कमी म्हणून की काय, नाशकातल्या अशा प्रकरणांमध्ये भर पडली आहे ती एका बहुराष्ट्रीय कंपनीतल्या महिलांच्या मानसिक आणि लैंगिक छळाची. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 6 जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी SIT देखील स्थापन करण्यात आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे. 8 दिवसापूर्वी त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती. तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपीविरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक गुन्हा आज होता. आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे. अजून ऑर्डर झालेली नाही आहे. बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे. एकीकडे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची शिखर सर करतायत, दुसरीकडे अंधश्रद्धेपोटी महिलांना सर्वाधिक सावध केलं जात आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी, सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे आणले जात आहेत, तर दुसरीकडे कायदे बनवणारेच भोंदूबाबांच्या दरबारात हजेरी लावताना दिसत आहेत. हा विरोधाभास महाराष्ट्राच्या प्रतिमेला नक्कीच साजेसा नाहीये. मुकुल कुलकर्णीसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. तर हे युद्ध पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे थांबलं असं सगळेच म्हणत आहेत. त्यावरून विरोधक केंद्र सरकारला टार्गेटही करतायत. कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्याआधी तुम्हीही हा स्पेशल रिपोर्ट बघा आणि ठरवा पाकिस्ताननं खरोखरच यशस्वी मध्यस्थी केली आहे का.
दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अशी ज्याची ख्याती तो पाकिस्तान. जिथं दाऊद इब्राहिम पासून ओसामा बिन लादेन पर्यंत शेकडो दहशतवादी राजरोज फिरतात तो पाकिस्तान. भारत अफगाणिस्तान सोबतच खुद्द इराणमध्ये अतिरेकी कारवाया घडवून आणणारा पाकिस्तान. आता याच पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनी इराण अमेरिका युद्धात मध्यस्थी केली आहे म्हणे. पण यात खरोखरच पाकिस्ताननं महत्वाची भूमिका बजावली आहे की तो केवळ अमेरिकेच्या हातचं बाहुलं झालाय? अमेरिकेच्या अध्यक्षांना युद्धातून हवी असलेली पळवाट मिळवून देण्यासाठी पाकिस्तानचा वापर केला नसेल का, असं वाटण्याचं कारण आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची व्हायरल होत असलेली एक्स पोस्ट. शस्त्रसंधीची शक्यता दिसत असताना मंगळवारी मध्यरात्री शरीफ महाशयांनी एक पोस्ट केली. यात युद्ध थांबवण्यासाठी चर्चा व्यवस्थित सुरू असल्याचं त्यांनी लिहिलं खरं, मात्र त्याच्या सुरुवातीला ड्राफ्ट पाकिस्तान पीएम्स मेसेज ऑन एक्स असं लिहिलं होतं म्हणे. ही चूक लक्षात आल्यानंतर ही पोस्ट डिलीट झाली आणि साफसूफ केलेला मजकूर पुन्हा टाकण्यात आला. पण तोपर्यंत व्हायचं ते डॅमेज झालंच आणि शहबाज शरीफ यांना हा ड्राफ्ट कुणी बनवून दिला असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यामुळे पाकिस्तान हा कठपुतली असून प्रत्यक्ष दोर वेगळ्याच कुणाच्या हातात असल्याचं दिसतंय. पाकिस्तानी याच्यामध्ये काय केलं हे आपल्याला कळून येईल की पाकिस्तानाने फक्त मेसेजेस एका बाजूने दुसऱ्या बाजूला पाठवले. याच्याशिवाय पाकिस्तानचा याच्यामध्ये फार काही मोठा रोल आहे असं मला वाटत नाही. आणखीन याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो युद्धविराम झाला आहे हा युद्धविराम जो झालेला आहे तो बेसिकली अमेरिकेची जे लॉसेस होत होते त्यांना काही फेस सेव्हिंग डिव्हाइस हवी होती आणि त्याच्यातून हा युद्धविराम झाला आहे. पाकिस्तान मध्यस्थी करू शकतो यावर अमेरिकेतल्या संरक्षण तज्ज्ञांचाही विश्वास बसत नाहीये. I think first we need to understand here that this was a deal that was brokered by Pakistan. This is a very unusual thing that's happening here. A country that is a traditional state sponsor of terrorism, any rogue proliferator has now intervened to stop a war between the United States and a state sponsor of terrorism and a rogue proliferator. त्यातही ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करण्यापूर्वी शरीफ यांना नव्हे तर लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फोन फिरवला म्हणे. त्यामुळे पाकिस्तानात सत्तेच्या चाव्या खऱ्या अर्थानं कुणाच्या हाती आहेत हेच अधोरेखित झालंय. मात्र शांततेचा पुरस्कर्ता म्हणून पाकिस्तानचं नाव समोर येत असताना केंद्र सरकारवर टीकेची संधी विरोधी पक्षांना मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर चक्क परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले, पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय जर ट्रम्पने दिलं, सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे. पण अनेकदा परराष्ट्र व्यवहारांमध्ये काही गोष्टी न बोलता आणि गवगवा न करता करायच्या असतात. अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करण्यापूर्वी अगदी काही तास आधी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री वॉशिंग्टनला गेले. अमेरिकेतल्या सत्ताधाऱ्यांशी महत्त्वाची चर्चा करायची असल्यामुळे अचानक ही भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं. मिस्त्री यांच्या पाठोपाठ अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर हे देखील वॉशिंग्टनला गेले. विशेष म्हणजे गोर यांनी थेट व्हाईट हाऊस गाठलं आणि रात्रीचं भोजन त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करत केलं. याचाच अर्थ पाकिस्ताननं मध्यस्थी केल्याचं चित्र दाखवलं जात असलं तरी पडद्यामागे आणखी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि या शस्त्रसंधीत एकापेक्षा जास्त प्लेयर आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातले प्रतिनिधी काय सांगतायत तुम्हीच ऐका. There are some countries they gathered together. Some countries have come together, and they played a very good role for bringing ceasefire. अमेरिकेच्या दबावातून पाकिस्ताननं केलेलं हे मध्यस्थीचं नाटक त्यांच्याच अंगाशी येऊ शकतं असंही मानलं जात आहे. एकावर हल्ला झाला की दुसऱ्यानं मदतीला यायचं असा करार पाकिस्तानला गेल्या वर्षी सौदी अरेबियासोबत केलाय. मात्र इराणनं हल्ले करत असताना पाकिस्ताननं त्याचा साधा निषेधही केलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा हा करार सौदी अरेबिया मोडीत काढण्याची शक्यता बळावली आहे.
शिवाय इराणच्या अधिक जवळ गेल्यास बाकीचे आखाती देश पाकिस्तानला 4 हात लांब ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते. इराणचे लोक हे दुसऱ्या देशात विमानाने जाऊन वाटाघाटी करू शकत नाही, रिस्क होतं त्याच्यात. आणि इराण आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे, तर बाय रोड तुम्ही आमच्या देशात यात, अमेरिकन्स येतील आणि आम्ही हे करू असं त्यांनी ऑफर केलं होतं. पण मला नाही वाटत की आता ही युद्धबंदी 2 आठवड्यासाठी झाल्यामुळे अमेरिका किंवा इराण दोनपैकी कुठलाही देश त्यांना या गोष्टीचं श्रेय घेऊ देईल. ते करतील, त्यांचं काहीतरी असेल, म्हणजे बॅकडोर चॅनल्समध्ये कदाचित त्यांचं बोलणं असेल, पण डायरेक्ट श्रेय कदाचित इराण आणि अमेरिका दोघंही त्यांना मिळू देणार नाही. 2 आठवड्यांपूर्वी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पाकिस्तानच्या मध्यस्थीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर आम्ही दलाली करत नाही असं उत्तर जयशंकर यांनी दिलं होतं. शहबाज शरीफ यांची ड्राफ्टेड एक्सपोस्ट आणि देश विदेशातल्या तज्ज्ञांची मतं पाहिली तर पाकिस्ताननं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची दलाली केली असेल असं म्हणायला जागा आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP.